श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलमध्ये. स्वामी समर्थांच्या व महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊन महाराजांचे भक्त व महादेव भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणाला श्रीमंत व्हायचे नाही? असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे. असं म्हणतात की देवी लक्ष्मी या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. जीवनात सदैव सुख शांती राहते. देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूंची व महादेवांची पूजा केल्याने घरात धनसंपत्ती येते. माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू व महादेव यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसांची कीर्ती चारही दिशांना पसरते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले जाते की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळवण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभचिन्हे दिसू लागतात. अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगलेच घडणार आहे. चला तर मग या चिन्हांबद्दल जाणून घेऊया. 20 संकेत. तुम्ही कुठेतरी जात असाल आणि वाटेत रस्त्याला तुम्हाला पैसे मिळाले तर समजा तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. अशा प्रकारे अचानक पैसा मिळणे हे लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. पहिला संकेत. जर तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे की आता चांगला काळ सुरू होणार आहे. तुम्ही चिमण्यांसाठी धान्य आणि पाणी ठेवू शकता. दुसरा संकेत. तुम्ही एखाद्या खास कामासाठी घरातून निघत आहात आणि जर तुम्हाला एखाद्या हातात पाण्याने भरलेला कलश दिसला तर तो खूप शुभ मानला आहे. तिसरा संकेत. प्रवास करताना काही घरातून बाहेर पडताना पूजेचा नारळ पाहणे देखील शुभ लक्षण आहे. हे कामाच्या यशाची शक्यता दर्शवणारे मानले जाते. चौथा संकेत. जर मदार वनस्पती म्हणजेच आक वनस्पती तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ स्वतःहून उगवत असेल तर समजावे की चांगला काळ सुरू होणार आहे. ही वनस्पती शुभ मानली जाते. पाचवा संकेत. हातांची नख देखील आपल्या जीवनातल्या घटनांविषयी काही संकेत देत असतात. आपण काही वेळा नखांवर पांढरे डाग असल्याचे पाहतो. हे डाग भविष्यातल्या शुभ घटनांचे सूचक मानले जातात असं हस्तसमुद्रिक शास्त्राचे अभ्यासक सांगतात. याशिवाय नखांची ठेवण, रंग आदींवरून संबंधित व्यक्तीच्या व्यक्तिमत्वातले गुणदोष, स्वभाव देखील आदी बाबी समजतात. हातांच्या बोटांच्या नखांवर पांढरा डाग असेल तर सामान्यतः अशी व्यक्ती जीवनात चांगलं यश संपादन करते. तसेच अशा व्यक्तीला चांगला धनलाभ होतो. सहावे लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, त्यांनी वर्तुळ बनवून काहीतरी खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती देखील मिळेल. त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभच आहे. हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे. एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल. परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल. मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात. जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल की त्यांचे आगमन केवळ जीवनात बदलच घडवून आणण्यासाठी होत असल्याचे समजेल, ज्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा. असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचलेला आहे. सातवा संकेत. जर पक्ष्यांना तुमची आपली घरटी झाडांच्या झाडीवरच बनवायला आवडत असली तर आजच्या काळात जागेअभावी पक्षी घरांच्या खिडक्या, आकाशकंदील त्या ठिकाणी घरटी बनवतात. असे अनेकदा दिसून येते की अनेक वेळा पक्षी त्यांचे घरटे तेथेच बनवतात. त्यांचे घरटे असणे किंवा एखाद्या पक्षाचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि शुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे बनवण्याबाबत शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितले आहे. जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा एका पक्षाने बनवले असेल तर जाणून घ्या की तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. आठवा संकेत.
सामान्यतः लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते. खूप कमी लोकांना हे माहीत आहे की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देखील. मान्यतेनुसार सामान्यतः असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाहीत आणि हाकलवून देतात, पण आम्ही तुम्हाला येथे सांगतो की अचानक पाल दिसणे शुभ मानले जाते. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीच्या आगमनाचे लक्षण आहे. असे म्हटले जाते, जर पाल एखाद्याचा पाठलाग करताना दिसली तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसंच तुळशीच्या रोपांमध्ये पाल दिसणे शुभ मानले जाते आणि अमाप संपत्ती मिळण्याचेही लक्षण आहे. 9वा संकेत, जेव्हा आपले हातपाय खासताना म्हणजेच हातापायांना खाज येते तेव्हा आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. तर घरातील वडीलधारी मंडळी नेहमी सांगतात की हातापायांना खाज येण्यामागे शुभ आणि अशुभ चिन्हे दडलेली असतात. तथापि याकडे आपण फारसे लक्षही देत नाही. परंतु या विषयाबाबत सामुद्रिक शास्त्र आणि महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या शास्त्रानुसार हातावरील खाज तुम्हाला सांगते की धनलाभच होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया की कोणता हात तुम्हाला शुभ संकेत देत आहे. घेऊया, जर खाज सुटण्यासाठी शुभ आहे. कोणाच्या डाव्या हाताला वारंवार खाज येत असेल तर ते शुभ लक्षण आहे आणि याचा अर्थ असा आहे की तुम्हाला लवकरच धनाच्या संबंधित काहीतरी चांगली बातमी मिळू शकते. हाताला खाज येणे हे धनलाभाचे लक्षण आहे. हा धनलाभ कोणत्याही माध्यमातून होऊ शकतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा डाव्या हाताला खाज येते तेव्हा समजून घ्या की अच्छे दिन येणारच आहे. 10वा संकेत, जर स्वप्नामध्ये झाडू, बुभळ, हत्ती, मुंगूस, शंख, नाग, गुलाब, तारे असे दिसत असेल तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्यावर खूप आनंदी आहे आणि लाभच होणार आहे. 11वा संकेत, असे म्हटले जाते की सकाळी उठल्याबरोबर आणि संध्याकाळी शंखाचा आवाज आला तर महालक्ष्मीच्या आगमनाची लक्षणे आहेत. 12वा संकेत, जर घराच्या बाहेर गेल्यास तुम्हाला मुंगूस दिसला तर हे देखील पैसे मिळण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे. 13वा संकेत, घुबड हे महालक्ष्मीचे वाहन आहे मानले जाते. घुबडाबाबत आपल्या समाजात अनेक प्रकारच्या समजुती प्रचलित आहेत. अनेक ठिकाणी शुभ आणि अनेक ठिकाणी अशुभही मानले जाते. जसे की तुम्ही प्रवासाला जात असाल आणि वाटेत तुम्हाला घुबड दिसले तर हे धन मिळण्याचे संकेत आहे आणि घुबड घरी आले तर हे अशुभ मानले जाते. त्यामुळे घराची प्रगतीही थांबू शकते. 14वा संकेत, जर तुम्ही काही कामासाठी बाहेर जात असाल आणि वाटेत कुत्रा काहीतरी खाताना तुम्हाला दिसत असेल तर समजून जा की तुम्हाला खूप पैसे मिळणार आहेत. माता लक्ष्मीच्या लवकरच तुमच्या घरी आगमन होणार आहे. 15वा संकेत, जर तुम्हाला सकाळी सकाळी बाहेर पडल्यावर कोणीतरी झाडू मारताना दिसल्यास हा देखील शुभ संकेत तुमच्यासाठी ठरू शकतो आणि लगातार असे दृश्य तुम्हाला दिसत असेल तर समजून घ्या की तुमच्या आयुष्यात खूप मोठा धनलाभ होणार आहे. तुम्हाला कुठून तरी नक्कीच पैसे मिळणार आहे. जर तुम्हाला पहाटे कोणीतरी घर झाडताना दिसले तर असा हा संकेत आहे की तुम्ही लवकरच खूप श्रीमंत होणार आहात. स्वप्न पाहणे ही एक सामान्य प्रक्रिया आहे. बरेच लोक स्वप्न पाहतात. विशेषतः लोकांना रात्री जास्त स्वप्न पडतात. काही स्वप्न वाईट असतात तर काही चांगले असतात आणि काही खूप भीतीदायक असतात, जी जीवनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पाडतात आणि शुभ आणि अशुभ चिन्ह देतात. अनेक जणांनी स्वप्नात स्वतःला झाडू मारताना किंवा झाडतानाही पाहिले असेल तर हे खूप चांगले लक्षण मानले जाते. हिंदू धर्मात झाडूला विशेष महत्त्व आहे. झाडू शुभ आणि अशुभ चिन्हाशी संबंध आहे. जर तुम्हाला देखील अशी स्वप्न दिसली तर हे देखील एक लक्षण नाही की तुम्हाला लवकरच कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसे मिळणार आहे. 16वा संकेत, तुम्ही कुठेतरी जात असाल आणि वाटेत रस्त्यावर तुम्हाला पैसे मिळाले तर समजा तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहेत. अशा प्रकारे अचानक पैसा मिळणे हे लक्ष्मीच्या कृपेचे लक्षण आहे. याचा अर्थ तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. 17वा संकेत, जर तुमच्या घराच्या अंगणात चिमण्या चिवचिवाट करू लागल्या तर समजावे की आता चांगला काळ सुरू होणार आहे.
तुम्ही चिमण्यांसाठी धान्य आणि पाणीही ठेवू शकता. 18वा संकेत, तुम्ही एखाद्या खास कामासाठी घरातून निघत आहात. तुम्हाला एखाद्याच्या हातात पाण्याने भरलेला कलश दिसला तर ते खूप शुभ मानले जाते. तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कृपया आम्हाला कमेंट करून सांगा. शिवपुराणानुसार तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शुभ संकेत कोणते आहेत ते सांगितलेले आहेत. ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच घंटी दाबायलाही विसरू नका, जेणेकरून आम्ही जेव्हा केव्हा व्हिडिओ टाकू तेव्हा सर्वात पहिला तो तुमच्यापर्यंत येऊन पोहोचेल. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव.